तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या शुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या शुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या शुभटा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संतांची सरे चरणा संतांची, सरे चरणा संतांची. जगृपादाने कथेचा विस्तार, जगृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, जगृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं, ईशमाळंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं, सकल गुण निधानम वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. आत्मरूप गणेशु स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. शरण शरण जी हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा,
मज दावाव्या शुभटा काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्ताशी आपुलिया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग देहू निवासी वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट विश्ववंद्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि हनुमंतरायची शरणागती करणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठला 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 विठ्ठला. या पावन पवित्र भूमीमध्ये मौजे आव्हाने खुर्द शहापूर भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थांच्या भजनी मंडळीच्या सहयोगानं मला वाटतं गेली 39 वर्षाची ही परंपरा आहे. फार जुनी परंपरा आहे. मला वाटतं आपले 4 तप होऊन गेले, 5व्या तपाला सुरुवात आहे. आपल्या सर्वांचं भूषण गावाचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण परम पूजनीय आदरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध केशवजी महाराज गुजर यांच्या मार्गदर्शनानं आणि समस्त भजनी मंडळीच्या त्या ठिकाणी सहकार्यानं सुंदर असे या कार्यक्रमाचं नियोजन आहे. आज मला वाटतं हनुमान जयंतीच्या पर्व काळावर हा असणारा सप्ताह सुरू होतोय आणि पहिल्या दिवसाची असणारी ही सेवा आमचे परमार्थी कृष्णी मला वाटतं सुरेश भाऊ आणि नाना भाऊ यांनी ही सेवा सुचवली माझ्याकडे. मला वाटलं पहिला दिवस आहे आणि माझी अशी परिस्थिती झाली, महाराजांना सांगितलं मी सकाळपासून 3रा कार्यक्रम आहे. कवडगाव 8 रे तिथं काल्याचं कीर्तन केलं, दुपारी 2:30 ते 5 पर्यंत कथा केली, रामकथा शेकट्याला, आणि संध्याकाळी इथं आलो. आता फक्त मला सांभाळून घ्या कारण आवाज खराब झालाय. ही सगळी मंडळी आणि खरोखरच मला सांभाळून घेणारी मंडळी आहे. या ठिकाणी आमचे परमार्थी श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज कोळगे आहेत. या ठिकाणी आमचे भागवत महाराज मरकड आहेत, संभाजी महाराज आहेत, आता चाल झाली. माझ्याबरोबर आलेले आमचे बबन महाराज आहेत. आता बाकीच्यांची सगळ्यांची नावं मला माहिती नाही बरं का, क्षमा मागतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला आरंभ करतो. विठ्ठल साऊंड सिस्टीम साठी मला वाटतं अगोदरच टाळ्या वाजवा. काय सुंदर आवाज आहे महाराज. अशी मनापासून सेवा देणारी माणसं फार कमी आहेत. नाही तर पहिल्या दिवशी चिरण फिर करण्यातच दिवस निघून जातो. किती सुंदर आहे बघा ना, काय नियोजन आहे, काय मंडप आहे, अगदी काय सुंदर अशी शोभा आली महाराज पहिल्या दिवशी. नाही तर पहिल्या दिवशी असं असतं महाराज, ऐकणारे सुद्धा काय म्हणतात चला कीर्तनाला, ते म्हणतात पहिल्या दिवशी हलका तर बाबा राहतो. पहिल्या दिवसाला एवढं प्राधान्य देत नाहीत माणसं. पण असंही महाराज आपल्या गावामध्ये हा सत्संग सुरू आहे. हा सत्संग आहे महाराज आणि या सत्संगापासून मला वाटतं कुणीही वंचित राहू नये. विठ्ठला धर्म सोहळा आहे. या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर त्याचे अनेक लाभ सांगितले आमच्या संत. जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर हे पवित्र हरिकथा. गाती ऐकती, गाणारे ऐकणारे सगळ्यांना फळ सांगितलं महाराज जीवनामध्ये. आणि अंतःकरण शुद्धी होण्यासाठी मला वाटतं या धर्म मंडपामध्येच यावं लागतं. विठ्ठला अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय माणूस साधक परमार्थाचा अधिकारी होत नाही. आपल्या ठिकाणी असणारे मल विक्षेप आवरण हे दोष घालवण्यासाठी आपल्याला
या मंडप मध्येच यायचंय महाराज. आता मला थोडं जपून बोलावं लागेल कारण शूटिंग चालू आहे. नाही तर माणसं शब्दाला पकडतात. विठ्ठला विठ्ठला कीर्तनामध्ये माणसानं वावग बोलूच नाही ना. काही मर्यादा आहेत ना. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणजे कीर्तनकारालाही मर्यादा आहेत आणि ऐकणाऱ्याला सुद्धा मर्यादा आहेत ना. विठ्ठला विठ्ठला फार मला वाटतं या गावामध्ये माझा पहिलाच कार्यक्रम आहे. ऐकून होतो महाराज, कडीनं जायचो मी. खरोखर इथे एक प्रसन्नता आहे, एक चैतन्य अशा प्रकारचं आहे. आता काही काही ठिकाणी किती जीव तोडून कार्यक्रम करा, नाही जुळत महाराज. ही रंगदेवता निर्माण होण्यासाठी मला वाटतं तिथं चैतन्य असावं लागतं बरं का. आणि असं आहे, कीर्तन ही अशी एक अशी साधना आहे कीर्तन. तर मला वाटतं कीर्तनामध्ये देव उभा असतो ना, तिथं असे देव उभा. देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर कीर्तन आवडतं. विठ्ठल विठ्ठल देवाला आवडेल असं कीर्तन आमच्या साधू संतांनी केलं. आता आपण कीर्तन ऐकतोय, काही देवाला आवडतील का न आवडतील मोठी शंका आहे. इतके खाली येऊन बोलतात माणसं या गादीवर, इतके खाली येऊ. कारण कीर्तन हे हसवण्यासाठी नाही महाराज, कीर्तन हे रडण्यासाठी आहे. कारण पश्चाताप झाल्याशिवाय माणूस रडत नाही आणि रडल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही. विठ्ठला म्हणून आजचा दिवस पर्व काळाचा दिवस आहे. भगवान हनुमंतरायचा जन्मोत्सव आहे महाराज, जयंती आहे. जाता जाता सांगून जातो, माझाही जन्मदिवस महाराज आजचा आहे. सूर्योदयाचा जन्म आहे माझा. माझा धाकटा भाऊ रामनवमीला जन्माला आला, पण तो आजारानं गेला 5-6 वर्षांनी. म्हणून सांगायला नव्हतं पाहिजे पण सांगून टाकलं. विठ्ठला हनुमंतरायचा जन्मोत्सव आहे. काही काही साधक अशी शंका घेतील, मग हनुमंतराय देव आहेत की भक्त? कारण देवाची जयंती संतांची पुण्यतिथी असते. हनुमंतराय तर संतांच्या यादीमध्ये आहेत की नाही? रामाचे दास आहेत, संत आहेत, भक्त आहेत, रामदूत आहेत. मग हनुमंतरायाची जयंती का, पुण्यतिथी का? पुण्यतिथी कशी होईल? संत गेल्यानंतर पुण्यतिथी असते ना. हनुमंतराय आजही जिवंत आहेत. जे 7 चिरंजीव सांगितले ना, त्यामध्ये पहिला क्रम हनुमंतरायचा आहे. विठ्ठला हनुमंतरायने असं वरदान मागून घेतलंय भगवंताकडे. ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालू असते ना, त्या ठिकाणी हनुमंतराय हजर असतात. काय हनुमंतरायचा अवतार आहे महाराज. अरे मला वाटतं इतकी निष्काम सेवा करणारा दुसरा भक्त सापडणार नाही. अवतार घ्यायच्या अगोदरच ठरवलं हनुमंतरायनं की स्वामीवर कुठलाच भार टाकायचा नाही. अन्न वस्त्र निवारा, अन्न लागत नाही, झाडाचा पाला खाऊन राहायचं. वस्त्र लागत नाही, विवस्त्र अवस्था आहे. आणि निवारा सुद्धा काय मागायचं काहीच नाही ना स्वामीला. काय मागायचं? काहीच मागायचं नाही. स्वामीवर कुठलाच भार टाकायचा नाही, फक्त सेवा आणि सेवाच करायची. आणि तीही सेवा नवविधा भक्तीमध्ये दास्यत्व जी भक्ती आहे ना, दास्य भक्ती,
ती आमच्या हनुमंतरायाने केली. दासत्व निकट हनुमंत पै केले दासत्व निकट हनुमंत पै केले दासत्व निकट हनुमंत बैसले दासत्व निकट हनुमंत बैसले म्हणून देखील रामचरण म्हणून देखील रामचरण झाली ते विश्रांती नारायण म्हणून देखील रामचरण म्हणून देखील रामचरण झाली ते विश्रांती दास्यत्व निकट हनुमंते केले त्याचा परिणाम म्हणून देखील हे रामचरण दास्यत्व भक्ती केली मला दास्य भक्तीचे अधिकारी हनुमंत आहेत श्रवण भक्तीचे अधिकारी हनुमंत आहेत अरे नावच हनुमान आहे हन म्हणजे मारणारा मान म्हणजे अभिमान अभिमानाला मारणारा हनुमान विठ्ठल विठाला विठला 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 नाहीतरी आमच्या संतांना देवाला अभिमान चालत नाही. जिथं अभिमान असतो ना तिथं फजिती होते. म्हणजे नाथबाबा सांगतात अभिमानिया गर्भवास अभिमानिया गर्भवास अभिमान वासे गर्भवास अभिमान वासे हरिपद प्राप्ती भोळा भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमान अभिमान त्याची गर्भवास अभिमान त्याचे गर्भवास अभिमान त्याचे हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. मला वाटतं अभिमानामुळेच माणसाला दुःख भोगावं लागतं. माणूस अभिमान हा घातक आहे. तो काळ तोंडा म्हटलंय त्याला. अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार तो ज्ञानरूपी प्रकाशाकडे येऊच देत नाही. अंधारात लोटतो तो अभिमान आणि देवाला चालत नाही. तिळभर जरी होय अभिमान मेरू तो समान भर देवा. भक्ताच्या ठिकाणी झालेला अभिमान देवाला चालत नाही महाराज. असे हनुमंतराय अभिमानाला मारणारे हनुमंतराय. एकदा असं झालं की भीमदादा असे चालली होती. आता भीमदादाला थोडा अभिमान होता. 2.5 क्विंटलची गदा होती त्यांची. 10,000 हत्तीचं बळ होतं. भीमदादाचं काय सामान्य होते भीमदादा पण हा अभिमान होता. हनुमंतराय असे पुढे होते. ते म्हटलं गडी खूपच आयटीत चाललाय म्हटले. हा बघू थोडी परीक्षा घेऊ. हनुमंतराने एक म्हाताऱ्या वानराचं रूप घेतलं. जर्जर म्हातार अशक्त आणि आपली शेपटी दिली त्या रस्त्यावर टाकून आडवी बसली. भीमदादा आले डवलत तिथं आल्यानंतर ए मरकटा रस्त्यात बसत असतं का बाजूला सरक. हनुमंतराय म्हटले अरे मी म्हातारा झालोय. माझं अंग मला उचलत नाही. हातपाय उचलत नाही. शेपटी उचलत नाही. तूच असं कर ना बाबा. तू तरुण आहेस ताकदवान आहेस. असं कर ही शेपटी बाजूला सार आणि तू निघून जा. भीमदादाने काय केलं अशी गदा घेतली आणि गदाने लोटायला लागली. शेपटी ढळायला तयार नाही. आणि मग
भीमदादाने ती शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, सगळी शक्ती पणाला लावली, पण शेपटी जराही हल्ली नाही. शहाण्या माणसाला जास्त सांगावं लागत नाही. एका शिते कळे भात नाही घाटावे लागत. एका शिते कळे भात. भीमदादाने विचार केला की इथं काहीतरी पाणी मुरत येईल, आणि मग दोन्ही हात जोडले, क्षमा करा चुकलो. मग हनुमंतरायने आपलं खरं रूप प्रगट केले. भक्त मंडळी, साधकाच्या ठिकाणी झालेला अभिमान घालवण्यासाठीच मला वाटतं यांचे अवतार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि असे सगळं परिपूर्ण जीवन असणारं हनुमंतरायचं. आणि त्या हनुमंतरायला जगद्गुरु तुकोबराय शरण जातात. तुकोबराय असे एक संत आहेत महाराज, संत मांदियाळीमध्ये. तुकोबराय सारखे परखड बोलणारे दुसरे संत सापडत नाही. परखड भाषा आहे तुकोबरायची. तुकोबराय देव मानून किडामुंगीला नमस्कार करतील बर का. देव समजून किडामुंगीला तुकोबराय नमस्कार करतील, पण संत म्हणून कोणालाही नमस्कार करायला मोकळे नाहीत. विठ्ठल करीशी तरी देवा करी माझे सुखे, देवा करी माझे सुखे, करीशी तरी देवा करी माझे सुखे, करीशी देवा करी माझ्या सुखे, परिमिताशी मुखे न म्हणे संत, परिमिता मुखे म्हणती संत, परिमिता मुखे म्हणती संत. देवा तुला काय करायचं असेल ते कर, माझं मला काय केलं नाही. परी मी त्याशी मुखे न म्हणे संत, मी कोणालाही संत म्हणायला मोकळा नाही. कारण संतांचे दोन लक्षण आहेत. तुम्ही आम्हालाही संत म्हणत असाल, चुकीच आहे महाराज. संत हा बाह्य अंगापेक्षा संत अंतरंगानं असावा, ज्याचं जीवन हे द्वंद्वाच्या पलीकडे गेलंय. मला वाटतं सुख दुःख, निंदा स्तुती, मान अपमान याच्या पलीकडे ज्याचं जीवन गेलेलं आहे ना, तो खरा संत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. कोणी निंदा करा, कोणी वंदन करा, सारखेच. सुख दुःख समान सकळ, जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कलोळ, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. हा बब्बर भाव नाही, जाणीव शहाणीवचं वजन आहे. सगळं घातक आहे ना, भेद अभेद नाही. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भेदाला तर फारच कोरडे वडलेले आहेत. भेदा भेद भ्रम अमंगळ, हा भेदा भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम अमंगळ, भेद भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ. भेदा भेद भ्रम हे अमंगळ आहे. आपलं हे जगत विष्णुमय अशा प्रकारचं आहे. जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही त्यांचा अभंग गाथा बघा.
4092 अभंग आहेत, पण फक्त 2च संतांना शरण गेले तुकोबार. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेला, नका पाहू गुण दोष झालो दास तुपायाचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आणि मारुती रायाला विठ्ठल विठ्ठल मारुती राय एक महान अशा प्रकारचे असणारी एक फार मोठी योग्यता आहे. मला वाटतं मारुती राय म्हणजे भगवान शंकराचाच अवतार आहे ना. अंजनीच्या तपासाठी आले पोटी. काय अंजनी मातेची बघा ना काय तपश्चर्या आहे. ज्यावेळेला अंजनी मातेची तप त्या ठिकाणी तपश्चर्या फलद्रूप झाली, भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रगट झाले आणि माग म्हटले वरंब्रोई माग. अंजनी मातेनं मागितलं, भगवान देवा माझ्या पोटी सद्गुणी गुणवान भक्त सात्विक असा मुलगा जन्माला यावा, दुसरं काहीच नकोय. पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याचा लोकी झेंडा. भगवान शिवजी म्हटले आता कुठून आणायचं शोधून. मग आपल्यालाच संधी आहे ना, इतक्या पवित्र ही मातेची एवढी पवित्र कुश आहे ना, मग एवढी पवित्र कुश कुठे भेटणार आहे आपल्याला. स्वतः भगवान शंकरच अवताराला आले. विठ्ठल 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 आपण रामकथा ऐकलेली मंडळी असतात. हनुमान ही अशी एक शक्ती आहे. मला वाटतं रामायणातून जर हनुमान बाजूला काढले ना, खाली काय आहे शिल्लक. रामायणातून हनुमान बाजूला काढले की काय खाली शिल्लक. अरे ज्या रामप्रभूला प्रश्न पडला काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पाय जेव्हा थोडा थोडा काय दिल्यानंतर मी याच्या उपकारातून उतरावे. अरे माझ्याजवळ पंचप्राण आहेत, 5च प्राण आहेत. एवढे जर दिले ना 5च उपकारातून उतरावेल, बाकीचे उपकार तसेच राहतील. विठ्ठल विठ्ठल काय स्वामी निष्ठा होती महाराज. रामप्रभू एवढी निष्ठा होती, एवढी निष्ठा होती. एकदा काय झालं, सीता माता शृंगार करत होती. मारुतीरायाने पाहिलं आणि विचारलं, माते शृंगार करत असताना हा शेंदूर का भरला म्हटले भांगामध्ये. कारण लेकरावणी नातं होतं त्यांचं. विचारलं, सीता मातेनं सांगितलं, मारुती भांगामध्ये जर शेंदूर भरला ना तर स्वामीचं आयुष्य वाढतं. असं बाजूला गेले आणि सगळ्याच अंगाला शेंदूर लावला. बघा ना, लोक हसतील का काय म्हणतील याचा विचार नाही. आपल्या स्वामीसाठी काही करायला तयार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबा नाही सांगता, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला जसा आपला पती प्रमाण असतो, पतीला आवडेल अशी सेवा ती पतिव्रता करते ना, तसे भक्त पतिव्रतेचा आदर्श घेऊन देवाला आवडेल तशी सेवा करतात. विठ्ठल संत मांदियाळीमध्ये हनुमंतराय हे एक अनन्य भक्त आहेत. रामाचे अनन्य भक्त आहेत आणि तेही लपून सेवा करणारे आहेत. काही भक्त लपून सेवा करतात. मला वाटतं लपून केलेली सेवा लवकर फळ देते. कुठलंही तुम्ही सत्कार्य धर्मकार्य लपून करा. काही काही माणसं असे आहेत आज समाजामध्ये, ते दिलेलं दान सांगत नाही ते म्हणजे आमचं नाव घेऊ नका, हे गुप्त दान आहे. मला वाटतं गुप्त दिलेलं दान हे अधिकश अधिकतम फल देतं. विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं, नारद महर्षी फिरत 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 भगवंताकडे गेले बरं का.
आणि रामप्रभूच्या त्या बैठक रूम मध्ये एक यादी लावलेली होती भक्ताची. त्या यादीत पहिला नंबर नारदांचा होता. वा वा, छातीच फुगली. आपला पहिला नंबर आहे भक्ताच्या यादीमध्ये. पण त्या यादीत मारुतीरायाचं नावच नव्हतं. देवर्षी नारद हनुमंतरायाकडे आले, म्हटलं काय भजन करता रात्रंदिवस, भक्ताच्या यादीत आहे का नाव? मारुतीराय म्हटले यादीमध्ये नाव यावं म्हणून मी, माझी भक्ती नाही. पण आता ते मारुतीराय आहेत महाराज. मारुतीराय म्हटले देवर्षी देवाकडे आणखी एक यादी आहे. असं मला कशी दाखवली नाही? पुन्हा गेले, यांना चैनच पडणार. देवर्षी नारद पुन्हा रामप्रभूकडे गेले. म्हटले देवा तुमच्याकडे अजून एक यादी आहे म्हटले भक्ताची. म्हटले आहे ना. कुठे आहे? म्हटले ती जरा सुरक्षित ठेवली. दाखवा म्हटले. ती यादी दाखवली ना तर पहिला क्रमांक मारुतीराय. देवर्षी नारद भडकले, देवा असा तुझा भाव करत असतात का म्हटले. हे सगळे भक्त एकाच यादीत का नाही टाकले? जरा मोठी यादी झाली असती ना, मग हे सगळे भक्त एकाच यादीत टाकायचे. त्यावेळेला देवाने सांगितलं, देवर्षी ही पहिली यादी आहे ना इकडची बैठकीतली, या भक्तांना मी आवडतो ती यादी आहे. आणि ही दुसरी सुरक्षित ठेवलेली यादी आहे ना, हे भक्त मला आवडतात. विठ्ठला अरे आपल्याला देव आवडेल याच्यात काय नवले, आपण देवाला आवडलो पाहिजे. हो की नाही? मला वाटतं ही खरी भक्ती आहे. आपली भक्ती, आपला परमार्थ देवाला आवडला पाहिजे ना. आपण करतोय पण देवाला आवडला पाहिजे. नाथबाबा सांगतात देवाला आवडेल असं करा. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाबद्दल प्रेम, गळ्यामध्ये पवित्र तुळशी काष्टाची माळ आणि मुखामध्ये त्या भगवंताचं चिंतन, हे देवाला आवडतं. विठ्ठल विठ्ठल या सगळ्या गुणानं हनुमंतराय युक्त आहेत. भजनाशिवाय दुसरं काहीच केलंच नाही, काहीच केलं. रात्रंदिवस रामनामाचं चिंतन होतं महाराज, दुसरं उद्योगच नव्हतं. रात्रंदिवस. आणि म्हणून ते रामाच्या अधिक जवळचे होते. निष्ठेनं नाम निष्ठा होती, नामावर निष्ठा होती त्यांची. आणि असे सकल गुण संपन्न असणारे हनुमंतराय, आणि त्या हनुमंतरायला तुकोबराय शरण जातात. शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंत, शरण शरणजी हनुमंत, शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता. तुम्हारो रामदूत, तुम्हारो रामदूता, तुम्हारो
भक्तीच्या त्या वाटा हे शरण शरण श्री हनुमंता तुम्हाला नाम तुका काय भक्तीच्या वाटा वाटा काय भक्तीच्या वाटा शरण शरण जी हनुमंता वैकुंठवासी आमचे सत्यविजय महाराज बरं का काना मात्र जरी चुकला ना लगे बंद करायचे असं नाही असं मग आपली चूक कधी दुरुस्त व्हायची आता हे आपले सगळे माणसं प्रेमाचे मुद्दे सोडून काही काही माणसाला राग येतो महाराज एक जणाला मी असं म्हटलं अरे असं नाही असं ते म्हटलं काना मागून आले लगे आम्हाला शिकायला लागले हा आज 50 वर्ष झाले आमचं चालू आहे म्हटलं ते असंच चालू आहे ते म्हणलं एवढंच नाही गाडीभर ग्रंथ आहे म्हटलं आपल्याकडे अरे पण ते गाडीभर ग्रंथ आहे पण कधी वाचलाय का तू विठायला तुकोबरायची भाषा आहे महाराज कोणाला कसं बोलावं ना ते तुकोबरायकडून शिकावं कारण ही जुनी पद्धत आहे परंपरा मोठ्या माणसाला आदरवाचक बोलणं आहे शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता बघा ना आदराची भाषा आहे महाराज आमच्या संतांनी कोणाची उपेक्षा केली नाही किंवा कोणाचा उपहास केलेला नाही कठोर बोलणं त्यांच्याकडे नाहीच ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये कुत्र्याला सुद्धा कुत्रा म्हणत नाहीत ग्रामसिंह म्हणतात बघा ना काय मवाळ भाषा आहे काय प्रेम आहे त्या भाषेमध्ये कुत्र्याला सुद्धा कुत्रा म्हटले नाही ग्रामसिंह म्हणून ते म्हणतात साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देहा देवाचे कारणे देह देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे देवाचे कारणे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण भगवंतानी ही जी वाणी दिली ना मला याचा वापर चांगला केला पाहिजे मला वाटतं पाणी आणि वाणी फार जपून वापरलं पाहिजे सध्या पाणी सुद्धा जपूनच वापरायची पाळी आली कारण धरणातले साठे संपत आले म्हणून पाणी आणि वाणी फार जपून वापरायचे महाराज कारण ही वाणी अमंगळतेचा बाध तिला लागू नये आमच्या संतांची वाणी ही निर्मळ आहे पवित्र आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ अमंगळ जर बोललं ना तर ही वाणी अपवित्र होते अपवित्र होते काही काही माणसं म्हणतात त्याला वाचा शुद्ध आहे ते वाचिक तप आहे महाराज ज्ञानोबा सांगतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे महाद्वीप पातले कल्प पासून आम्ही कधी खोटं बोललो नाही असत्याचा मळ आमच्या वाणीला लागू दिला नाही त्याचा परिपाक म्हणून निवृत्तीरायासारखे गुरु आम्हाला प्राप्त झाले विठाला महाराज आपलं भलं करणं हे आपल्याच हातात आहे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका देव आणि संत काय करतात प्रत्येक माणूस आपल्या कर्माचं फळ बघतो जैशी करणी संत फक्त मार्ग दाखवतात त्या मार्गाने चला सत मार्गावर चला मला असत्याच्या मार्गावर चालू नका मला वाटतं पाप करून आतापर्यंत कोणाचं भलं झालंय इतिहासात एकही नोंद नाही विठाला पापाच्या
पापाचे अनेक प्रकार आहेत. वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे, कायिक पाप आहे. एखाद्याला टाकून बोलणं, असं म्हणतात की शहाण्या माणसाला जर 4 माणसात टाकून बोललं ना, ते हत्या केल्याचं पाप लागतंय. हत्या केल्याचं, हत्या आहे ती. म्हणून आपल्याकडून ती हत्या घडू नये, ते पाप कर्म घडू नये, म्हणून हे फार दक्ष राहिलं पाहिजे माणसानं, व्यवहार दक्ष. आमचे संत हे व्यवहार दक्ष होते महाराज, कधी चुकीच्या मार्गाने गेले नाही. म्हणून आज त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या होतात. विठ्ठल आपली जडणघडण आपल्याच हातात आहे, माणसाला सावध राहावं. म्हणून संसार हा जगण्यासाठी असतो आणि परमार्थ जागण्यासाठी असतो. जगण्याबरोबर जागणं असलं पाहिजे. नुसतं जगणं काय कामाचं आहे, जागा झाला पाहिजे माणूस. विठ्ठला आणि ही शिकवण आम्हाला संत देतात. जगद्गुरु तुकोबार आहे, हनुमंतरायला शरण जातात आणि 2दा शरण शब्द वापरला. शरण शरणाजी हनुमंता. अतिशय महत्वाचा जर विषय असेल ना, तो 2दा 3दा 4दा करून सांगण्याचा शिष्टाचार आहे. पहिला आपण पत्र व्यवहार होता ना महाराज, जर जरुरीचं पत्र असलं ना तर त्याच्यात खाली लिहिलं जायचं, पत्र पाहताच पत्राचे उत्तर जरूर 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 देणे. अतिशय महत्वाचा विषय. ज्या ज्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत त्या त्या आमच्या साधू संतांनी, मग ती दुरुक्ती तिरुक्ती बर का, हा दोष न पाहता त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. शरण शरणाजी हनुमंताजी. मी सांगून गेलो की पहिले मोठ्या माणसानं जर हाक मारली ना लहान माणसाला, तर त्यांनी काय म्हणायचं, जी. आता आओ, जी संपला. आता आदराची भाषा नाही राहिली महाराज, उर्मट भाषा निघाली. आपण आपल्या संस्कृतीपासून बाजूला चाललो. अरे जी म्हटल्यानंतर किती मोठेपणा आहे महाराज त्या भाषेत. काय त्या भाषेमध्ये एक वात्सल्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. जी शब्दामध्ये जिव्हाळा आहे महाराज. आणि ज्या घरात ही भाषा चालत असेल ना, ते घर आदर्श आहे. विठाला विठाला असं झालंय महाराज, माणसाला चांगलं वागायचीच लाज वाटायला लागली. काय झालंय तेच कळलं. चांगल्या गोष्टीचीच लाज वाटायला लागली. नको त्या गोष्टी माणूस, विकृत गोष्टी आपण लवकर स्वीकार करतो. चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा. तुम्हाला जगाकडे पाहण्याची गरज नाही, सगळं जग तुमच्याकडे पाहिजे. विठ्ठला विठ्ठला समाजामध्ये वावरताना नुसतं आपल्या मनाला पटलं म्हणजे झालं काय? समाज कशाला आहे? समाजालाही पटलं पाहिजे. आपण समाजाला आवडलो पाहिजे ना. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवा. माणसानं अगोदर लोकमान्य व्हावं, आणि जो लोकमान्य होतो ना तोच देव मान्य होतो महाराज, तोच देव मान्य होतो. जगद्गुरु तुकोबार आहे, हनुमंतरायची शरणागती करतात. शरण शरणाजी हनुमंता, तुझ आलो रामदूता. रामदूत आहेत हनुमंत. रामाचे दूत आहेत, रामाचे सेवक आहेत. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. अरे भगवान शंकराचा अवतार आहे, पण रामाचे सेवक झाले. माणसाला मालक व्हावं वाटतं, सेवक व्हावं वाटतं कोणाला? सेवा करावं वाटते का? नाही ना. कारण सेवा करणं मला वाटतं ही लाजीरवाणी गोष्ट वाटते माणसाला, सेवा करणं. पण परमार्थ साधना करत असताना पहिली पायरी जर काय असेल ना, तर ती सेवा आहे. तीत सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुबटा ओळख.
वा सुका म्हणे दान सेवा घेतल्या सेवा महत्वाची आहे. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. काय झालं मला असं उचलायला भीती वाटते, कारण आवाज बसलेला आहे ना, वाटतं काय होतं काय नाही. कारण मी उभा आहे पण आवाज बसलाय. विठाला विठाला शरण शरण जे हनुमंता, तुझ आलो रामदूता. हे रामाच्या सेवका आणि संतांचं जीवन, मला वाटतं शरण जायचं ना ते संतांना गेलं पाहिजे. एक तर देवाला नाही तर संतांना शरण. कारण आपलं भलं करणारे हे दोघच आहेत. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. हे दोनच आहेत सोडवणारे दोनच आहेत महाराज. संत तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरेल खरे भवनदी. भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादी. संताशिवाय कोण सोडवू शकतं महाराज. विठ्ठला विठ्ठला माणसानं संताच्या कृपेला पात्र व्हावं. संत कृपा झाली इमारत फळा आली. कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते, कृपादान केले संते. कल्पांती सरना, कल्पांती सरना सरना, कृपादान केले संते, मनविता त्यांना मनविता त्यांचे दासा, मनविता त्याचे दास, त्याचे दास. कृपादान केले संती, कल्पांतही सरेला. काय संतांनी सरता केलो तैशा परी, चंदनाने बुरी व्यापिल्या. काय संतांचं जीवन असतं म्हणा. गुणदोष न पाह्य याती. हा गुणदोष पाहत नाहीत संत त्यांच्याकडे गेलेले. तो कसाही असो, दुष्ट असेल, दुराचारी असेल, कसाही असो, देवाकडे तरी थोडा भेद आहे. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. पण संत, आमच्या संताकडे दया, क्षमा आणि शांती आहे महाराज. या तीन गोष्टी एकत्र येणं फार अवघड आहे. मला वाटतं दया, क्षमा आणि शांती आमच्या संतांचा स्थायी भाव आहे. विठाला अरे काहीही झालं तरी संतांच्या अंतःकरणात ती दया हटतच नाही महाराज. पण असं आहे महाराज, एक वेळेस देव जरी आपल्यापासून बाजूला गेला तरी चालतोय, पण संत जर बाजूला गेले ना तर वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला रामायणातला प्रश्न. पंचवटीमध्ये राहत असताना रावणानं मारीचाला हरणाचं रूप दिलं आणि सीतेचं हरण करायचंय त्यांना. ते हरिण ज्या वेळेला रामाच्या आश्रमासमोर जात आहे, सीता मातेनं पाहिलं त्या हरणाकडे. अतिशय आकर्षक
मायावी ते हरी नव्हतं. मायावी वस्तू दिसायला आकर्षक असतात. सीता मातेनं पाहिल्याबरोबर वेदच लागलं त्याचं. बघा ना स्वामी, काय हरिण आहे, काय त्याची कांती आहे, सुवर्ण कांती. मला असं वाटतं की आपला वनवास संपूर्ण 13.5 वर्ष झाले, फक्त 6 महिने राहिले. आणि अयोध्येला परत जाताना या हरणाच्या कातडीची जर चोळी शिवली तर किती शोभून दिसेल. विचार बदलला. रामप्रभू विचार करतात की लग्न झाल्यापासून हिनं आपल्याला काहीच मागितलं नाही आतापर्यंत. मागितलं तरी काय, हरणाची कातडी. असा एक भाव आहे. दुसरा भाव असाही असेल की हिला सोन्याच्या कातडीची इच्छा झाली नाही, हिला सोन्याच्या लंकेतच पाठवतो, असंही झालं असेल कदाचित. रामप्रभूनं लक्ष्मणाला सांगितलं तू इथंच राहा, एक क्षणभर सुद्धा सीतेपासून दूर होऊ नकोस. पुन्हा पुन्हा सांगत होते मुद्दा. रामप्रभूनं आपलं धनुष्य उचललं आणि हरणाच्या पाठीमागे गेले. लक्ष्मणजी रक्षण करायला होते ना, लक्ष्मण संत आहेत. राम जरी हरणाच्या पाठीमागे गेले तरी काही बिघडलं नव्हतं, रक्षण करायला लक्ष्मणजी होते. पण रामाचा बाण त्या हरणाला भिडलेला आहे आणि त्या हरणानं रामाच्या आवाजामध्ये लक्ष्मणाला हाक मारली. तो आवाज सीता मातेने ऐकला आणि घाबरल्या. भाऊजी धावा, स्वामी संकटामध्ये आहेत. लक्ष्मणजीने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, नाही जमलं. पुन्हा पुन्हा सांगत होत्या. लक्ष्मणजी समाधान कर, नाही जमलं महाराज. माणसाचा अगोदर विचार बदलतो, नंतर उच्चार बदलत असतो. हे सगळं विचारावर अवलंबून आहे. सीता माता आता मात्र रागावल्या, भडकल्या. लक्ष्मणा, मला आज कळलं तू आमच्या बरोबर कशासाठी आलास. तुला असं वाटतं की स्वामीचा तिकडेच कोणीतरी घात करावा, तू माझी अभिलाषा धरून आलास. निष्पाप असणारा लक्ष्मण आपल्या दोन्ही कानात बोट घातली. मी काय ऐकतोय माते, असं अपशब्द बोलू नकोस. माते, तुमच्या बरोबर वनामध्ये येण्याचा माझ्या अंतकरणातला भाव सांगतो. तू माझी आई आहे, मी तुझं अपत्य आहे, लेकरू आहे, असं बोलू नकोस. पण बोलायचं थांबा नसते. सीतामाता नको नको त्या बोलल्या कठोर. सीतामातेच्या कठोर बोलण्यानं लक्ष्मणाचं अंतकरण भाजून निघालंय, होर पळून संतप्त झाला. मला वाटतं साधू जरी असला तर साधूला अंतकरण असतं, किती वेळ दम काढणार. माते, माझ्यावर आरोप करतेस, लक्षात ठेव, याचं प्रायश्चित्त तुला लवकरात लवकर भोगावं लागेल. साधूचा शाप होता महाराज. जातो तुझ्या म्हणण्याप्रमाणे. आपलं धनुष्य उचललं. मला वाटतं माझ्यासारखा जर लक्ष्मण असताना नावाचा, पुन्हा तोंडाकडे सुद्धा पाहिलं नसतं. काही काही माणसं म्हणतात ना, हो थोडं बोलतं इकडं तिकडं झालं ना, माणसं म्हणतात आम्ही 10 वर्ष झाले एकमेकाचं थोबड पाहत नाही. रामायण कशाला ऐकायचे महाराज. अशा बोलल्यात, 1-2 मिनिट नाही झाले ना, नको नको ते बोलल्यात, नको ते आरोप केले. धनुष्य उचललं, पुन्हा दर्शन घेतलं माते, आणि त्या आश्रमासमोर एक रेषा ओढली. धनुष्य ती मर्यादा रेषा, तिला लक्ष्मण रेषा म्हणतात. मला आपला विषय हा होता की कुठलाही प्रसंग आला संतावर तरी संताच्या अंतकरणातली दया हटत नाही हटत. रेषा ओढली, सांगितलं माते तुझ्या पाया पडतो, फक्त ही रेषा ओलांडू नकोस. आत्मविश्वास होता लक्ष्मणजीला की या रेषेच्या आत काळ सुद्धा येऊ शकत नव्हता. काळ, त्या रेषेची मर्यादा सांगितली नाथ महाराजांनी. खाली सप्त पाताळापर्यंत आणि वर ध्रुव लोकापर्यंत त्या तिची मर्यादा आहे महाराज. ती ओलांडणं अशक्य होतं. फक्त रेषा ओलांडू नकोस. आपलं धनुष्य उचललं, गेले. मला एक सांगायचं आता, दुसरा मुद्दा आपला. राम देव आहेत, सीता मातेपासून देव बाजूला गेले होते, काय बिघडलं नव्हतं. पण आता संत बाजूला गेल्यानंतर रावण यायला किती वेळ लागतो. विठ्ठला विठ्ठला संत आपल्यापासून बाजूला झाले. रावण म्हणजेच दुःख आहे, रावण म्हणजे संकट आहे, रावण म्हणजे समस्या आहे. आपलं जीवन संतापासून कधीच बाजूला जाऊ देऊ नका. देवाकडे जायची गरज नाही आपल्याला.
देवच आपल्याकडे येतोय फक्त संताच्या माध्यमातून. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देते ग्वाही. वेदा इतका शहाणा जगात दुसरं कोणी एखादा. इथं तुकोबराय हनुमंतरायाला का शरण गेले त्याचं एक कारण आहे. आमचे तुकोबराय वेद मान्य आहे. तुकोबरायला वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेदने वाचा बोलो वेदने करू संती केली ते, करू संती केली ते, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेद नीती, वाचा बोलो वेदने वाचा बोलो वेदने वेद नीती, वेद नीती. हनुमंता तुझ आलो रामदूता. मग काय अपेक्षा आहे तुकोबरायची? काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, माझा देव व्यासुभटा, माझा देव व्यासुभटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. तुकोबराय भगवान हनुमंतराला शरण गेले पण काय अपेक्षा आहे तुकोबरायची? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा. भक्तीची वाट विचारतात तुकोबराय. बघा ना, कारण भक्ती कशी करावी हनुमंतरायला माहिती आहे. सीतेचा शोध म्हणजे भक्तीचा शोध आहे. हनुमंतरायाने ती भक्ती केलेली आहे ना. नाथ महाराज रामायणामध्ये वर्णन करतात, केवळ स्त्री नव्हे सीता ती निज भक्ती तत्वता. सीतेचा शोध म्हणजे भक्तीचा शोध आहे. भक्ती मार्गावर साधकाला अनेक अडचणी येतात. हनुमंतरायाला किती अडचणी आल्या सीतेच्या शोधाला गेले, किती अडचणी. मला वाटतं सगळ्या अडचणी आणि चांगल्या कामाला अडचणीच असतात. स्वामी विवेकानंद सांगून गेले मला, आपण एखादं काम करतोय आणि त्या कामात जर अडचण नाही आली ना असं समजायचं आपली दिशा चुकीची आहे. आणि आपल्या कामामध्ये जर अडचणी येत गेल्या ना असं समजायचंय आपण योग्य दिशेने चाललोय. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक अडचणी आहेत. मारुतीला इतक्या अडचणी आल्या महाराज, इतक्या अडचणी आल्या. बघा ते रामकथा ऐकून बघा, वाचून बघा, अनेक अडचणी. हो ते जवळ सीतेच्या शोधायला निघाले ना, एक असं जंगल लागले महाराज, वन. ज्या वनामध्ये झाडाला पाला नाही, प्यायला पाणी नाही. मला वाटतं असं वातावरण राहिले ना आपण भजन करू. होय पवार महाराज, उपवासी राहण्याची वेळ. मला वाटतं सप्ताहात एखाद्या दिवशी जर नाश्त्याला उशीर झाला तर वारकरी म्हणतात असे सप्ते घालते काय. हे काय पद्धत आहे का सप्ते घालायची करायची? आपल्याला जमणार नाही महाराज. उपवासी राहिली ती वानरसेना उपवासी. पण त्या वानरसेनेला हनुमंतराय सारखे मार्गदर्शक होते ना. हनुमंतरायला भक्तीची वाट चांगली माहिती आहे की बाबा हो धीर सोडू नका, करुणी विश्वास धरी धीर, करिता देव हाचे निर्धार, तयाचा वाहे योगक्षेम भार, नाही अंतर तुका म्हणे धीर सोडू नका. येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी,
धीर महत्वाचा आहे महाराज. माणसं आधीर होतात, धीर धरत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा ना, अनेक दिवस उपवासी राहिलेली वानर सेना पुढे एक भुयार लागतो. ते भुयारात शिरले, पुढे चालले, त्यांना वाट दाखव. मला वाटतं वाट दाखवणारा चांगला असला पाहिजे बरं का, शहाणा. त्याच्याच मागे चालव माणसाने, उगाच कोणाच्या मागे चलू नका. आंधळ्याच्या काठी लागले आंधळे, घात एके वेळे पुढे मागे. करिता घायाळाचा संग, अंगे अंग माखावे. चांगल्याची संगती करा. मार्गदर्शक जीवनामध्ये चांगला पाहिजे बरं का. मला वाटतं पहिलं माणसाने हे निवडावं, कोणाच्या मागे चालायचं. विठाला 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 विठाला. फार महत्वाचा भाग आहे महाराज. रामायणातला एक एक पॉइंट घेण्यासारखा आहे. हनुमंतरायावर विश्वास ठेवला यांनी. ते भुयार संपलं ना, अतिशय सुंदर परिसर लागला. फुला फळांनी बहरीत निसर्ग सौंदर्य, हेममय भूमी होती. हेमा अप्सरेचं ते ठिकाण होतं. तिथं स्वयंप्रभा नावाची तिची दाशी राहत होती. हेमा अप्सरेचा उद्धार झालेला होता. त्या स्वयंप्रभेला माहिती होतं इथं फक्त रामभक्तच येऊ शकतात, इथं दुसरं कोणी येऊ शकत नाही. ही वानर सेना पाहिल्याबरोबर ती समोर आली, हात जोडले, घाली संताशी आसनी, पूजा करी काया वाचा मनी, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूजन केलं आणि विचारलं, ए रामा भक्तांनो, काय सेवा करू आपण? दिवस बदलतात बरं का, हे रामायण शिकवत आहे आपल्याला, दिवस बदलून जातात. हनुमंतरायानं सांगितलं, हे तापसी, अनेक दिवसापासून आमची ही वानर सेना भुकाळू आहे, म्हणजे उपवासी आहे. आता फक्त यांना काहीतरी खायला पाहिजे. तिनं सांगितलं, मग बसा, धरा पंगती. हनुमंतराय म्हटले, आमच्या वानर सेनेला पंगत काय असते माहिती नाही, तू फक्त आज्ञा दे. काय झाडावर फळं लागलेले आहे, किती फळं लागले. ती म्हटली, मनसोक्त फळ आहार घ्या. मग हे वानर एका पुढे एक पळते, त्या झाडावर चढले, मनसोक्त फळं खाल्ले. एकमेकाला फळ, कोविडच्या काळात किती लोकांनी माळी काढल्या, आले की नाही? मला एक जणाचा फोन आला होता, म्हटले, महाराज तुमच्या हाताने माळ घातली ती तुमच्याच हाताने काढायची. सत्य सांगतो मी, नारदाच्या गादीवर तुमच्या हाताने घातली ना माळ, ते तुमच्याच हाताने काढायची. तुम्हाला उद्या आम्ही तिकडे येतो, नाही तर तुम्ही इकडे या. काय करावं आता? म्हटलं, मला फक्त माळ घालायचाच मंत्र येतो, काढायचा. असे लोक आहेत बरं. कशासाठी? ते म्हटले, डॉक्टरने सांगितलंय तुम्ही जर माळ काढली तरच जगता. मला सांगा, मांसाहार पेक्षा काही आपला शाकाहार इतका उत्कृष्ट आहे की त्यानं माणूस बलवान होतो, आहे की नाही? मला रामायणातलाच भाग सांगायचा तुम्हाला, मी मुद्दाम सांगतोय की मांसाहार करणारे राक्षस होते, पण पाला खाणारे वानर त्यांना भारी भरले. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. विजय कोण झालं? शाकाहारी झाले का मांसाहारी? शाकाहारी. शाकाहार उत्तम आहार आहे आणि ते आमच्या, तो आपला आहार आहे शाकाहार. अनेक अडचणी चांगल्या कामामध्ये, पण हनुमंतरायला भक्तीची वाट माहिती होती बरं का. अनेक समस्याला तोंड दिलेलं होतं त्यांनी, पण स्वामीवरली निष्ठा ढळू दिली नाही. अनेक अडचणी आल्या. तुम्ही बघा ते कथा ऐकून काय काय प्रसंग हनुमंतरायावर आले. नको नको ते दृश्य उघड्या डोळ्याने पाहावे लागले. हनुमंतरायाला असं वाटायचं आपलं ब्रह्मचर्य नष्ट होतं की काय, पण मुखामध्ये रामनामाचं चिंतन होतं महाराज. त्या चिंतनानं त्यांना बळ येत होतं, शक्ती येत होती आणि ते पुढं 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 जात होते. मला वाटतं ते साध्यापर्यंत पोहोचले, पण किती अडचणी आल्या, अनेक अडचणी आल्या, पण स्वामीवरली निष्ठा कमी होऊ दिली नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की एवढ्या अडचणीमध्ये सीता म्हणजे भक्तीचा शोध घेतलाय ना, म्हणून काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा. शुभटा कोणाला म्हणतात? 10,000 सैन्याबरोबर जो एकटा लढू शकतो ना,
त्याला सुभाटा म्हणतात. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. एवढे रावणाचं ते राक्षस सैन्य होतं, पण एकटा एक हनुमंतराय त्या लंकेमध्ये कोणालाच घाबरत नव्हते. घाबरत होते काय प्रयत्न केले महाराज त्यांनी. ज्यावेळेला हनुमंतरायला पकडून आणलं ना इंद्रजितानं, आणि तेही ब्रह्मदेवानं ब्रह्मदेव पाय पडले इंद्रजिताच्या, तुझ्या पाय पडतो बाबा, तुम्ही कसे आहात. शूरानी धीर शूरानी धीर शूरानी धीर शूरानी धीर स्वामी काजी तू साधर, स्वामी काजी तू साधर, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. स्वामी कासे तू सागर स्वामी कासे तू सागर काय भक्तीचा वाटा काय भक्तीचा शूराने धीर स्वामी काजी तो सादर. हनुमंतराय किती त्यांच्या शूरपणाबद्दल, किती शूरत्वाच्या किती गोष्टी सांगाव्या. हनुमंतराय धीर गंभीर होते महाराज, धैर्य होतं त्यांच्याकडे, कधी डगमगले नाही महाराज, कधीच नाही. अनेक प्रसंग आले पण न डगमगता स्वामी काजी तो सादर. स्वामी कार्यासाठी वाहून घेतलं होतं हनुमंतराय, स्वामी कार्यासाठी वाहून घेतलं हो. अशी तत्पर अशा प्रकारची सेवा